नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं लेखक आणि त्यांचे वडील आता झोळमं सोडून मालवणला रवाना झालेत. आता तिथे जाऊन कोणकोणत्या अडचणींना छोट्या हनूला सामोरं जावं लागतं ते पाहूयात. संध्याकाळ होता होता मोटार एका गावात शिरली. मघापासून पाऊस पडतच होता. मोटारीत गर्दी होती. खचाखच माणसं भरली होती. पिशव्या, टोपल्या, छत्र्या यांनी गाडी भरली होती. आम्ही शेवटच्या बाकावर बसलो होतो, मी आणि काका. रस्ता खडबडीत होता. मोटार सारखी वर खाली उडत होती. दचके बसत होते. मोटार उडत होती तसं सगळ्या माणसांनाही उडायला होत होतं. खिडकीतून पावसाचं पाणी थोडं थोडं आत येत होतं. अंगावर तोंडावर उडत होतं. त्यात थोडं भिजायलाही होत होतं. मला पेंग आली होती. भूक लागली होती. पाऊस होता. हवेत फारसा गारवा नव्हता, पण अर्धवट उघड्या खिडकीतून ओला वारा मोटारीत घुसत होता. त्यामुळं पेंग आली. "उठ मरे हनू," काका मला जागं करीत म्हणाले. "उठ, आयला मालवण, देऊळवाडो आयलो. उठ, जागा हो. ये उद्या आयला तर, मला पेंग यायचेसे," मी म्हणालो. तोपर्यंत मोटार थांबलीच. माणसं उतरू लागली. काका म्हणाले, "चल उठ मरे, थांबली बघ मोटार. उतरवे हवा, घे बोचका." काका उतरले. त्यांनी एक लहानशी पिशवी घेतली. त्यांच्या मागोमाग मीही उतरलो, लहानसं बोचकं घेऊन. डोळ्यात पेंग होतीच. पाय पडला तो चिखलात. चांगलाच बरबटला. दुसरा टाकला तोही चिखलातच. पाऊस पडत होता. पाणी अंगावर पडत होतं. "चल मरे," काका म्हणाले. "के जायवेचा आता?" मी विचारलं, चिडूनच, नाराजीने. माझ्या डोळ्यांवरची पेंग अजून उतरली नव्हती. त्यातच दोन्ही पाय चिखलाने बरबटलेले. वरून पाऊस. आधी देवळात तरी जाऊया. पडणाऱ्या पावसातून धावत तसेच ते देवळात शिरले. ते जवळच होतं. मागून मीही आलो. "पाऊस थोडं कमी होऊ दे, मग जाऊया," काका म्हणाले. आम्ही देवळात आडुशाला थांबलो. थोड्या वेळानंतर पाऊस कमी झाला. काका पुढं झाले. देवळाच्या बाहेर आले. म्हणाले, "चल." "के?" मी पुन्हा रागा करीत विचारलो. "चल तरी, सांगसा. माझे मागणी आहे. हळू चाल, चिखलसे." मी चालू लागलो. त्यांच्या मागून कंटाळत, चिडत, रागावत, पाय आपटत. पाय आपटला की वरपर्यंत पाणी, चिखल उडत होता. थोडं गेल्यावर ते थांबले आणि मग मागे वळून मला म्हणाले, "महादेव भटाकडे जाऊया, चल." ते चालू लागले. मी मागून. पुन्हा थांबले. मला म्हणाले, "बाबल तह्याच आयलो सणार, मी सांगसा." ते पुन्हा चालू लागले. मी मागून चालू लागलो. थोडं चालून गेल्यावर काका डावीकडे एका पाणंदीत शिरले. अंधार पडला होता. वाट दिसत नव्हती. पाणंदीत दिव्याचा उजेड नव्हता. पावसाचं पाणी खळखळत होतं. आम्ही त्या पाणंदीतून चालू लागलो. दोन्ही बाजूंना घरं, मधून लहानशी वाट. "नीट बघनी पाऊल टाक रे, आपटशील कितीला तरी," ती मला सांगत पुढं चालत होते. "दिसत नाहीसे किता," मी म्हणालो. तर थांबले. म्हणाले, "बारक्या डोळ्यानं बघ रे, दिससे. ये मागणी." घराच्या पावळ्यांचं पाणी पाणंदीतून जाताना डोकीवर, अंगावर पडत होतं. आम्ही आता आतल्या बाजूला आलो. तिथं खळं होतं. दिसत नव्हतं. पाणी, चिखल साठलाच होता. काका अंदाजाने पावलं टाकीत होते. त्याच अंदाजानं मीही. खळं पार करून आम्ही पायऱ्या चढलो. दार उघडं होतं. आत एक दिवा मिणमणत होता. काका दारातून आत शिरले. मीही. "कोण सेता?" समोरच्या बाजूने मिणमिण प्रकाशाला वेढून राहिलेल्या काळोखातून आवाज आला. "मे सा मोरबा, झोळमेचो मोरबा, मराठे," काकांनी सांगितलं आणि हातातली पिशवी, बोचकं खाली ठेवलं. समोरच्या आवाजानं पुन्हा प्रश्न केला, "केथीन आयलोस आता?" "झोळमा," काकांनी उत्तर दिलं आणि मला हलक्या आवाजात म्हणाले, "ठेई पिशवी बोचका त्या." "कोण से बरोबर?" समोरच्या काळोखातून पुन्हा प्रश्न आला.
बोड्यो, काकांनी सांगितलं. धाकटो, थोरलो तो बाबल. हो धाकटो, हणू म्हणवेचो. असा पुन्हा तो आवाज. आता काळोखातच थोडं थोडं दिसू लागलं. चिमणीच्या प्रकाशामुळं. समोरच्या कोपऱ्यात अंथरूण घातलेलं होतं. त्यात एक माणूस पडलेला होता. तोच बोलत होता. बाबल हट्टाच सेनी, काकांनी विचारलं. से, तो माणूस म्हणाला. काका तिथंच थांबले. एक बाकडं होतं. तिथं त्यावर बसता बसता म्हणाले. हातपाय धुवून घेसा. चिखल लागलो से. तूही चल रे. मी त्यांच्याबरोबर बाहेर आलो. तिथं न्हाणी होती. तीवर मोठं तपेलं होतं, पाण्यानं भरलेलं. त्यातलं पाणी घेऊन काकांनी हातपाय धुतले, तोंड धुतलं. खळखळून चूळ भरली. मला म्हणाले, तूही घे हातपाय तोंड धुवून. पाय चिखलात बरबटले सतनी, हे घे पाणी. म्हणत त्यांनी न्हाणीवरच्या तपेल्यातून तांब्यानं पाणी काढून दिलं. मी पाय धुतले, हात धुतले, तोंड धुतलं. आम्ही पुन्हा आत आलो पडवीवर. काकांनी पंचाचा तुकडा घेऊन आपले हातपाय पुसून घेतले. तोच तुकडा आम्हाला देत म्हणाले, हातपाय तोंड पुसणी घे. मी हातपाय तोंड पुसू लागलो. कोण सेता? हा आवाज आता माझघराच्या उमऱ्यावरून आला. एक बाई आतून बाहेर आली होती, पाठीतून वाकलेली, हातात पेटती चिमणी. मे सा मोरोबा वहिनी, काकांनी सांगितलं. झोळमेचो मोरबा मराठे. आधी हटा सोलोनी, बाबालारीच आयलोसेनी. बाईनं चिमणी वर धरली. काकांच्या तोंडावर उजेड पडला. त्यात बघत बाई म्हणाली, तुम्ही होय मोरबा? ओळखला. कधी ससे आयलासा? हो काय, आत्ताच होच. आयलो आणि हातपाय तोंड धुतला. चिखल लागलं सलो पायांना सगळं. आणि खो कोण म्हणायचो? माझ्या तोंडाजवळ चिमणी धरून तिचा उजेड माझ्या तोंडावर पाडत बाईनं विचारलं. बोड्यो, धाकटो, थोरलो तो बाबल. तो आधीच आयलो सेने एठा. हो धाकटो, हनू, काकांनी सांगितलं. आणि मी आणि बाबल एठा सलो तेव्हा हो नव्हतो. हो तेव्हा गावेन सलो. तिला ते आत्तेकडे ठेवलं सलो. आज बरोबर हाडलोसे. भरा बेसा. आज जात बाई म्हणाली. मी पिठला भात टाकसा. काका बाकड्यावर बसले. मीही बसलो. अंगात काही नाही, नेसलेला लंगोटी. रामरक्षा तरी म्हण मरे, काकांनी मला म्हटलं. मी म्हणू लागलो. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः. थोडं म्हटलं आणि अडखळायला झालं. चुकायला व्हायला लागलं. काका सांगू लागले. मग आम्ही दोघेही म्हणू लागलो. रामरक्षा म्हणून झाली. मला आता कंटाळा आला, म्हणून मी पडवी बाहेर आलो. भिंतीला ओटा बनवलेला होता, तिथे बसलो. भिंतीला खिडकी होती. तिथून आतल्या चिमणीचा उजेड बाहेर येत होता. पाऊस पडत होता. पावळ्या गळत होत्या. आतून येणारा लालसर उजेड पडल्याने त्याचं पाणी चमकत होतं. थोडा उजेड माझ्या तोंडावरही पडला होता. आम्ही आलो होतो त्याच पानंदीतून कोणीतरी आला आणि खळ्यात वळाला. पाण्यातून चालत आला. पायरी चढू लागला. मी ओळखलं. हा बाबल. बाबल, मी हाक मारली. तो एकदम दचकला, भ्याला. विचारलं, कोण? हनू. तू? त्यानं विचारलं. तू हिथं कसा? काकाय आलाय मरे. काकाय आला? त्यानं विचारलं रागाच्या स्वरात. थांबला आणि विचारलं, तुम्ही हिथं कशाच आला? काय माहिती, मी म्हणालो. काका म्हणाला, चल. त्याच्या मागून मी आलो. कुठं आहे तो? आत बसलाय मरे. थोडा वेळ तो तिथं तसाच पायरीवरच थबकला. आत जावं का नाही याचा विचार करी. मग आत गेला. मीही गेलो. बाबल आत गेला. पैरण काढून खुंटीवर ठेवली. पाय धुवून आला. बसला भिंतीला टेकून. काकांशी एक शब्दही बोलला नाही. माझ्याशीही नाही. रात्री जेवतानाही तो बोलला नाही. आम्ही सगळे माझघरात पिठलं भात जेवायला बसलो. आणखीही कोण कोण होते जेवायला. सगळ्यांची पानं माझघरात वाढली होती. रात्री आम्ही तिथं पडवीवरच झोपलो. बाबल समोरच्या मांगरात झोपायला म्हणून गेला. इतर एक दोघेही होते. तेही त्याच्याबरोबर झोपायला गेले. सकाळ झाली. काकांनी मला उठवलं. ते आधीच उठले होते. मला म्हणाले, चल विहीर दाखवायचा. पाणी कसा काढवायचा ता दाखवायचा. कळशी घेऊन ते विहिरीवर आले. विहीर जवळच्या खळ्याला लागून होती. पाणी खूप होतं.
2 काठावर वासे आडवे टाकलेले होते. तिथं जाडजूड सुंभाचे दोर होते. त्याला एका टोकाला फास केलेला होता. तो त्यांनी घागरीच्या गळ्यात अडकवला, आवळला आणि कळशी विहिरीत टाकली. वाकडी तिकडे करून ती पाण्यात बुडवली. पाणी भरताच ती दोराने ओढून वर काढली. दोर वाशांवर घासत घासत वर खेचला. भरलेली कळशी वर घेतली. मला म्हणाले, असा काडवेचा पाणी. एठा पाटाचा पाणी नाही, नद्यांचा नाही, एठा विहिरीचा पाणी वापरेचा. ता असा काढवेचा पण जपणी हां, बुळबुळीत झालेचा ससे वासो. पाय निसटलो तर पडशील बावीत. पाणी खूपसे, बघतलास नी. मी लहानशी कळशी फासात अडकवली आणि पाणी काढून बघितलं. त्यांनी राखुंडी आणली. मला म्हणाले, दात घास, तोंड धू. मग पाण्याचा तांब्या माझ्या हातात देत म्हणाले, हे वाटेन मळ्यात जा. गडगो ओलांडलोस की मळो चरे. आता भातसत वाढलेली. एका कडेला बेसनी आहे. लहान मुलांना मळेत गेला परसाकडला तर चालसे. मोठी माणसा नद्यावर जासत. मी तांब्या घेतला. मळ्यात जाऊन आलो. सगळीकडे भात वाढला होता. पाणी तुंबलं होतं. पाऊस पडतच होता. मी येईपर्यंत त्यांनी विहिरीवरच आंघोळ आटोपली होती. मी आल्यावर मला म्हणाले, बेस पाथरीवर, न्हावणी घे. म्हणत त्यांनी माझ्या कपडावर थंड पाण्याची घागर ओतली. म्हणाले, अंग चोळ. मी थोडंसं अंग चोळलं. तोवर त्यांनी दुसरी घागर माझ्या डोकीवरून ओतली. म्हणाले, हो पंचो घे, आंग पूस, लंगोटी बदल, आधीची पिळणी टाक, गोठोसे, तेत वाळत घाल. चल दाखायचा. आम्ही घरी आलो. न्हाणीवर काल रात्री पाय धुतले होते तिथे एक गाय बांधलेली होती. पलीकडे वासरू होतं. तिथं काठ्या होत्या. त्यावर लंगोटी पंचे वाळत घातले. आत आलो. तिथं कालचा माणूस कालच्यासारखाच अंथरुणात पडून होता. काका बाकड्यावर बसले. मला म्हणाले, आज जा, देवाला नमस्कार करणी ये. मी देवाला नमस्कार करून पुन्हा बाहेर आलो. मोरोबा, आता पुढा किता विचारसे? अंथरुणात पडून असलेल्या माणसानं विचारलं. एटाच रेवेचा विचार करचासा. भटपण करीन. कामासत नी तुझे हारी. कामासत रे, मला भट हवेच सत. कामांना काय तोटो नाही. एवढी घरासत माझी भिक्षुक्याची. कितीतरी कामासत. श्राद्ध पक्षसे, म्हाळ सत, सत्यनारायण सत, एकादशनो सत, लघुरुद्र, भात करणी जैवे जायवेचा ससे. ताच करीन मरे. आधी हटा सलो, तेव्हा करीतच सलो नाही का सगळा. तसाच पुन्हा. आजही सांग, किता सला तर जाऊनी येसा. बघसा, माणूस म्हणाला आणि त्यानं माझघराकडे बघत मोठ्यानं विचारलं. अगो, गाभीत वाडेत आज गोविंदाकडे श्राद्धसे. तिथं कळलीसे त्याला. कोण जाणारसे त्याच्याकडे श्राद्धाला? मला नाही बा माहिती. बाहेर येत कालची बाई म्हणाली. अगो नाही कसा, तात्यान सांगलाय नाही. तोच जाणार सैल. तो केसा जासे. तिला दुसरी कामच आताच. मोरोबाला जाऊनी येऊ दे. किता तो आता पुन्हा एठास राहणारसे भटपण करणी. जाऊ दे, माझा काय म्हणणं नाही. म्हणत बाई आत गेली. काका म्हणाले, वहिनी मला पडशी दे. मी जाऊनी येसा. तात्या आयलो तर माझी खेप फुकट जाईल. इतकाच नाही. तो नाही आयलो तर मी करणी येसा श्राद्ध. किता महादेवा? बरा मरे. महादेव भट म्हणाला. त्याचं नाव महादेव भट होतं. हे घरही त्याचंच होतं. काल मोटारीतून उतरल्यावर काका म्हणाले होते, महादेव भटाकडे जाऊया म्हणून. तोच हा महादेव भट. थोडा वेळ गेला. मग मला घेऊन काका आत घरात आले. स्वयंपाकघरात तिथं ती बाई होती. चुलीकडे रांधप करीत होती. काका म्हणाले, वहिनी गे, हिला थोडं खायवे दे किता तरी, नाहीतर पेज वाढ थोडी. मी श्राद्धाला जाऊनी येसा. पळशी दे. खुंट्याला से ती घेवा. माझघरात पुष्कळ पळचोसत खुंट्याला. काका स्वयंपाकघरातून बाहेर आले. मी तिथंच उभा राहिलो. वहिनी मला म्हणाली, बाहेर जाऊनी बस मरे. एठा कितासे, वेळ से पेज वाढेवे. शिजली म्हणजे हाक मारीन. जा बाहेर. मी बाहेर आलो. बाकावर बसून राहिलो. थोड्या वेळानं काकांनी पडशी खांद्याला लावली. एक छत्री मागून घेतली. मला म्हणाले, मी श्राद्धाला जाऊनी येसा. तो एटा रे. वहिनी देल तुला किता तरी खायवे. मी येईन दुपारी सो.
गेलो भट म्हणजे काय लगेच श्राद्ध होत नाही. यजमानाची तयारी होईवे वेळ लागसे रे, म्हणत ते बाहेर पडले. बाबल आधीच गेला असावा. तो मला दिसलाच नव्हता सकाळपासून. मी बाकावर बसलो, आडवा झालो, लोळलो, झोपलो. पुष्कळ वेळानं घरातून हाक आली. मी चुलीच्या खोलीत आलो. बेस त्या हा. मी भिंतीच्या मुळाशी उकिडवा बसलो. वहिनीनं पेज वाढलेली ताटली माझ्यासमोर ठेवली. म्हणाली, पी. मी उकिडवा बसूनच दोन्ही हातांनी ताटली उचलून तोंडाला लावली. भुर्र भुर्र आवाज करीत पेज पिऊ लागलो. आवाज रे कसला करतोस भुरभुर पेज पिताना? आणि उकिडवा काय बसतोस? मांडी नाही का घालता येत? नीट बैस आणि आवाज न करता पी उरलेली पेज. मी मांडी घालून बसलो. आवाज न करता पेज पिऊ लागलो. असं, वहिनी म्हणाली. इकडे तिकडे असं बोलायचंच येतं की नाही तूस, की नुसतं हाकडा तकडाच? थोडा थोडा, मी म्हणालो. तूही शिकून घे आता पूजा बिजा सांगायला. इथंच राहणार ना आता तुम्ही? मोरोबा म्हणत होते. मस काय माहीत नाही. तूच काय माहीत मग? वहिनीनं विचारलं व म्हटलं, जा 4 कळशा पाणी आणून दे मला. जपून काढ हा पाणी, बुळबुळीत वाशावरून घसरशील. मी पानावरून उठलो, कळशी घेतली, न्हाणीवर हात तोंड धुतलं आणि कळशी घेऊन विहिरीवर आलो. एक एक कळशी काढून घरात घेऊन जाऊ लागलो. दुपार होऊन गेल्यावर काका परत आले. बाबल आधीच आला होता, पण तो पुन्हा कुठंतरी गेला होता. काका आले ते अर्धवट भिजूनच. हाशूश करीत त्यांनी खांबापाशी पडशी ठेवली. महादेव भटाला म्हणाले, किती लांब रे? शोधीपर्यंतच 1 तास गेलो. तयारी नव्हतंच किता. गोविंद पण घरी नव्हतो. भट आल्यानंतरच त्याचं झिलगो गेलो. त्याला शोधणी हाडेवे. मग तो सावकाश आयलो. मग श्राद्ध म्हणेपर्यंत दुपार झाली. तेथील नेठापर्यंत परत चालत. दमेवे झाला. महादेव भटानं अंथरुणातच आत हाक मारली. अगो मोरोबा आयलो श्राद्ध करणे, सूप हाड. आयला आयला, वहिनी आतून म्हणाली. थोड्या वेळानं सूप घेऊन बाहेर आली. काकांनी पडशी उघडली. दोन्ही बाजूंच्या झोळ्यातून सामान बाहेर काढून सुपात ठेवलं. तांदूळ, डाळ, नारळ, खायची पानं, सुपारी, पडवळाचा तुकडा, गुळाचा खडा. शिदोबरो दिलोनसे, वहिनी म्हणाली आणि तिनं सूप काकांच्या पुढ्यातून बाजूला घेतलं. दक्षिणा? महादेव भटानं अंथरुणातून विचारलं. से तर. काकांनी कनवडीचे दक्षिणेचे पैसे काढून समोर ठेवले. ते वहिनीनं उचलून घेतले, मोजले. किता द्यायवेचा ह्यांना? वहिनीनं विचारलं. इतर भटास देसस श्राद्धाचा ताच 4 आणे, महादेव भटानं सांगितलं आणि म्हटलं. शिदो आपलोसे, दक्षिणा आपलीसे. मोरोबाला 4 आणे देववेचे. वहिनीनं 4 आण्यांचं नाणं काढून काकांच्या हातावर ठेवलं. जेवलो काल रात्रीसारखेच. बाबलही होता आमच्याबरोबरच जेवायला. इतर भटही होते. न बोलताच जेवणं झाली. बाबल बोलला नाही, काका बोलले नाहीत, मीही बोललो नाही. 3-4 दिवस गेले. महादेव भट बाबलला म्हणाला, आता तुम्ही तिघं इथं राहता. तू आणि मोरोबा भटपण करता. तू आधी आलास, हे मागणं आले. आता पुढलं काहीतरी ठरव मरे. काय ठरवायचं? तुम्ही राहणार कुठं? तसे आमच्या ओसरीवर किती दिवस राहणार रे? मग काय करू? जागा बघ. बघीन, पण भाडं परवडायला नको, तो म्हणाला. काकास हनूस काय मी बोलावलं नव्हतं. नशील रे बोलावलंस, पण ते आले ना. एकत्रच राहाया मरे तिघे. कुठं पण? भाड्यानं घर बघ मरे. घर नाही तर मांगर, 1 खोली. तिघा पुरुषांना काय, 1 खोली पुरे झाली. नाहीतर राहावं आमच्या मांगरात. भाडं द्या जमेल तेवढं. खळायला लागूनच मांगर होता. उघडी पडवी. आत 1 खोली, त्याच्या मागं आणखी 1 खोली, त्या खोलीला आणखी 1 दार. आम्ही आमच्या पिशव्या, बोचकं, लंगोट्या, पंचे घेतले आणि महादेवाच्या पडवीवरून त्यांच्या मांगरात आलो. यावेळी 3 दगडांची चूल नव्हती. बाबलनं कुंभारनं तयार केलेली गोलसर आकाराची लाल रंगाची चूल विकत घेतली. रस्त्यावरून लाकडाचे भारे घेऊन जाणाऱ्या बायकांकडून लाकडाचा 1 भारा विकत घेतला. चूल पेटवली. तिच्यावर आमटी भातासाठी पातेली चढवली. आमच्याकडे भांडी नव्हतीच. पातेल्या, ताटल्या वहिनीकडूनच घेतल्या.
कळशी घेतली. सकाळी झाली की बाबल पूजा सांगण्यासाठी जाऊ लागला. महादेव भटानं त्याला 7-8 घरी जाऊन देवपूजा करून येण्याचं काम दिलं होतं. अंघोळ करून पंचा नेसून पैरण घालून पिशवीत चवळं घेऊन हातात पाण्यानं भरलेला गडू घेऊन तो जाऊ लागला. काकाही भटपणाच्या कामाला जाऊ लागले, पिशवी पळशी खांद्यावर टाकून. चूल माझ्याकडे आली. मला भिक्षुकीच्या भटपणाच्या कामाला जायचं नसायचं. बाबल जाई, काका जात. मी मांगरातच थांबे, उशिरा उठे, नदीवर किंवा मळ्यात जाऊन येई. मग लाकडं पेटवून चुलीपुढे बसे, विहिरीवरून आंघोळ करून येई. आमटी भात रांधायला वेळ असे. आमटी कधीतरीच, सकाळ संध्याकाळ भात, बरोबर सोलकढी. ते माझं काम व्हायला थोडाच वेळ लागे. भात करताना फार काही करावं लागत नसे. तांदूळ धुवून पातेलीत पाणी घेऊन भात शिजत टाकायचा. उकळी फुटली की चुलीतच लाकडं ठेवून विस्तव थोडा कमी करायचा. पाणी आटलं की झाकण टाकायचं. लाकडं अगदी बाहेर घेऊन पाणी मारून ती विझवून टाकायची. पण भात शिजण्यासाठी चुलीकडे वळायचं ते दुपार होत आली म्हणजे. आंघोळ झाली की पडवीत बसून राही, पायरीवर नाहीतर भिंतीला असलेल्या ओट्यावर. तिथं शेजारी एक घराची खोली होती. ती 2-3 मुलं अभ्यासाला बसत. ते अभ्यास करताना मला ऐकू येई. मी पडवीतल्या पायरीवर बसून ऐकत राही, लंगोटी नेसलेला, अंगात काही नाही, नाही पैरण नाही पंचा. वारा आला की वावझडीचं पाणी आत येई. अंगावर थेंब उडाला की शिरशिरी येई. ती मुलं ज्या खोलीत अभ्यासाला बसत तिला एक खिडकी होती, गज नसलेली. कधीकधी त्यांच्यातलं कोणीतरी बाहेर डोकावून बघे, मला दिसे. कधीकधी ती खळ्यातून जाता येताना दिसत, पाणी नेता आणताना, संडासाकडे जाताना. त्यांचा अभ्यास झाला की खिडकी बंद करीत शाळेला जात. ती एकदम संध्याकाळीच परत येत. आली की पुन्हा आपल्या खोलीत अभ्यासाला बसत. 2-4 दिवसांनी संध्याकाळी त्यांच्यातला थोरला मुलगा विहिरीकडे आलेला काकांना दिसला. काका पडवीवर बसून होते. भटपणाचं काम करून आले की भातकडी खाऊन ते झोपत. झोपून झालं की उठून नुसतेच पडवीवर बसून असत. बाबल कुणाकडे तरी कपडे शिवायला शिकायला जाई. मी लंगोटी नेसून पडवीतच बसलेला असे. बाळू रे, काकाने त्या मुलाला हाक मारली. तो थांबला. काका म्हणाले, ह्याच घेऊन जा मरे जरा तुमच्याकडे, झोपाळा आहे ना, बसवा तुमच्याबरोबर. येतोस रे, चल. मोटारीतून उतरून संध्याकाळी आम्ही ज्या घरांच्या मधल्या पाणंदीतून आत आलो होतो त्याच पाणंदीतून आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरात जायला 2-4 दारं होती. एक त्याच्या अभ्यासाच्या खोलीजवळचं, दुसरं रस्त्याजवळचं. तटकी उघडून आत जायचं. तिथं खळं. तिथून आत गेलं की एकावर एक अशा 2 पडव्या. खालच्या पडवीत झोपाळा टांगलेला. बाळू झोपड्यावर बसला. मला म्हणाला, बस इथे ये. मी जाऊन बसलो. झोपाळा हलू लागला. बाळू पायानं जमिनीला जोर देऊन झोके देऊ लागला. गच्च धर कडी. सवय आहे ना झोपाळ्यावर बसायची? नाही. का, तुमच्याकडे झोपाळा नव्हता? नव्हता. बाळू हसला. हसत हसत म्हणाला, नव्हता. मी लाजलो. माझ्या शब्दाला तो हसला होता. नव्हता नाही म्हणायचं तर काय? घाबरू नको, कडी घट्ट धर, मागं सरकून बैस. मी तसा बसलो. त्यानं झोपाळा जोरात हलवायला सुरुवात केली. मी कड्यांना घट्ट धरलं. मागं सरकून बसलो. लंगोटीच नेसतोस, चड्डी नाही घालत? बाळूनं विचारलं. नाही, मी घाबरत म्हणालो. आता कुठून आला तुम्ही? झोळम्याहून. गोव्यास होता ना तुम्ही? होय. मग? काकानं झोळम्यास आणलं. बाळू पुन्हा म्हणाला आणि हसला. तोवर त्याचे 2 भाऊ आले. तेही खोलीत अभ्यास करीत, विहिरीवर जाता येताना दिसत. त्यातला एक जण दिव्यांच्या काचा पुसत होता. दुसरा झोपाळ्यावर येऊन बसला. त्याच्या गालात काहीतरी होतं. तो चुकचुक करीत चघळत होता. आणखी एक माणूस आतून आला, मोठा, पंचाच नेसलेला पण मोठा, गळ्यात जानवं. आला आणि झोपाळ्यासमोरच असलेल्या खुर्चीत बसला. खुर्ची कापडाची होती, मागं रेलून बसण्याची. पाय हलवू लागला. बाळू म्हणाला त्या खुर्चीतल्या माणसाला, दादा हा हाणू. आपल्या मांगरात पूर्वी बाबल मराठे राहायचा. काका राहायचे ते याचे वडील.
त्याचा हा धाकटा भाऊ म्हणे, इथं आलाय. झाले 4 दिवस. मागच्या मांगरात राहायला लागले. होय रे, दादांनी विचारले. नाव काय म्हणालास? हनू. हनू? कशाचं हनू झालेलं? हनुमंत, मी म्हणालो. हनुमंत, दादा म्हणाले. हनुमंत म्हणजे मारुती. हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाळी. हनुमंत कसा हवा गडी? तगडा, मजबूत, धष्टपुष्ट. तू नाही बुवा तसा हनुमंत. बॉडी सुधार, बॉडी. अगदीच पापाचं पितर राहून कसं रे भागणार हां? एवढं बोलून ते खुर्चीत बसल्या बसल्या पाय हलवू लागले. चिमण्यांच्या काचा पुसणाऱ्या मुलाच्या काचा पुसून झाल्या. तो खूप दिवे, चिमण्या, कंदील घेऊन पुसत बसला होता. काचा पुसून त्यानं दिवे पेटवले. एक पडवीच्या खांबावर टांगला. उंच, वर लहान गेलेला, खाली गोल असलेल्या काचेचा. त्या दिव्याचा पांढरट धुरकट प्रकाश पडव्यांवर पसरला. इतर दिवे, चिमण्या तो आत घेऊन गेला. कुठं कुठं ठेवून आला. बाळू झोकेच देत होता. आता झोके मोठे झाले होते. मला भय वाटू लागलं. भय वाटतं, थांबव झोपाळा. मी खाली उतरलो. म्हणालो, मी जातो. बैस रे, आम्हाला सांग काहीतरी, बाळू म्हणाला. काय? सांग गोव्याच्या गजाली. मस्त नाही येत, मी म्हणालो आणि जाऊ लागलो. बस रे, जेवायला जाणार ना, वेळ असेल अजून, बैस. मी वरच्या पडवीवर खांबाशी बसलो. पायावर पाय घेतला. पाठीतून वाकलेला. हात गळ्यात घेतलेले. पावसाच्या गार हवेत थंडी वाजत होती. आता दिवे पुसून लावणारा मुलगाही त्यांच्यात येऊन बसला. तिघेही मोठ्यानं झोके घेऊ लागले. काय काय येतं तुला? झोका देता देता बाळूनं विचारलं. मी काही सांगितलं नाही. गप्प गप्प राहिलो. पाढे येतात? शाळेत जात होतास म्हणे, दादांनी विचारलं. मी मान हलवली. येतात ना. म्हण बरं एखादा. कितीचा म्हणशील? म्हण 19चा, दादा म्हणाले. मी पटकन सुरुवात केली नाही. आधी मनातल्या मनात पाढा आठवायचा प्रयत्न केला. आठवत नव्हता. म्हण ना रे, बाळू म्हणाला. येन्नाय, मी लाजत लाजत म्हणालो. येन्नाय, बाळूनं म्हटलं आणि तो हसला. 19चा येत नाही, मग कितीचा म्हणशील? दादांनी पुन्हा विचारलं. 13चा, दिवे पुसणाऱ्या मुलानं विचारलं. मी मनातल्या मनात 13चा पाढा आठवून बघितला. 13 एके 13, 13 दुने 26, 13 39. येत होता. मी म्हणू लागलो. 13 एके 13, 13 दुने 26, 13 39, 13 चोक. मी अडखळलो, थांबलो. मला 13 चोक किती ते आठवत नव्हतं. 13 चोक, 13 चोक, मी म्हणत राहिलो. किती? सगळ्यांनी एकदमच विचारलं. मी पुन्हा मनातल्या मनात 13चा पाढा म्हणू लागलो. आठवू लागलो. आठवेच ना. मी पुन्हा पुटपुटू लागलो, मनातल्या मनात. 13 एके 13, 13 दुने 26, 13 39, 13 चोक येतच नव्हतं. मी लाजत लाजत म्हणालो, येन्नाय. सगळे हसले. मग येत नाही? शाळेत जात होतास ना? मी गप्प राहिलो. तिघेही झोके घेत राहिले. दादांनी विचारलं. पाढे येत नाहीत? पावकी निमकी? येते तर काय, मी म्हणालो. मग म्हण बरं, मी घाबरलो. एकदम म्हणायला सुरुवात केली नाही. आधी मनातल्या मनात आठवत राहिलो. आठवते असं वाटलं. मग म्हणू लागलो. पाव एके पाव, बे पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, एकदम जा आता पुढं, 17 पाव, दादांनी म्हटलं. 17 पाव, 17 पाव, मी पुटपुटलो आणि गप्प बसलो. थांबलो. मनातल्या मनात पुटपुटू लागलो. सगळे माझ्याकडेच बघत होते. झोके देता देता कोणीतरी म्हणालं, 17 पाव. येन्नाय, मी हळूच पुटपुटलो. येन्नाय, सगळे हसले. थांबले. झोके सुरूच. आता झोके मोठे झाले होते. निमकी येते ना, म्हणा बरं, दादांनी म्हटलं. मी पूर्वीसारखंच आधी थोडं थोडं मनातल्या मनात आठवून बघितलं आणि म्हणू लागलो. 1 निम्मे निम्मे, बे निम्मे 1, 3 निम्मे 1.5, 4 निम्मे 2, 5 निम्मे. मी अडखळलो, थांबलो. 2.5, दादांनी सांगितलं आणि म्हटलं म्हण पुढं. 5 निम्मे 2.5, मी म्हणायला लागलो आणि थांबलो. 6 निम्मे 3, 7 निम्मे. त्या तिघांपैकी एकानं म्हटलं आणि तोही थांबला. म्हणाला, किती? मी पुन्हा मनातल्या मनात आठवायचा प्रयत्न केला.
7 निम्मे किती काही आठवेना. मग ओशाळून म्हणालो, येन नाही. सगळे पुन्हा हसले. बाळूनं विचारलं, विसरलास वाटतं सगळं. सगळं येत होतं ना? बाबल तर सांगायचा तू खूप हुशार आहेस, शाळेत जातोस, तुला सगळं येतं. मग मी काहीच बोललो नाही. गळ्यात घातलेले हात वेडेवाकडे करीत खुड्या मुलासारखा आपल्याशीच हसत राहिलो. ते झोके घेत राहिले. मग कोणीतरी म्हटलं, आता इथंच राहणार का? मस्त काय माहीत, मी म्हणालो. पुन्हा सगळे हसले. इथं कसे आला? बाबल आला म्हणून? माहीत नाही. काका म्हणाला चल म्हणून आलो. इथं राहणार का आता? काका सांगेल तसं. पुन्हा सगळे हसले. बाळूनं विचारलं, वडिलांना अरे तुरे म्हणतोस? तो काय विचारतोय ते मला समजेना. मी म्हणालो, असंच म्हणतात सगळे. मग काय म्हणायचं? आहोजाहो म्हणायचं. बाळू समजावून सांगत म्हणाला, मोठ्यांबद्दल आदरानं बोलावं, त्यांना आहोजाहो म्हणावं. काका म्हणाला, काकानं केलं, काकानं सांगितलं असं न बोलता काका म्हणाले, काकांनी सांगितलं असं म्हणावं. हाक मारताना अहो काका, अहो दादा म्हणावं. आम्ही बघ कसं म्हणतो, दादा जेवायला चला, दादा मला फीचे पैसे द्या, असं आम्ही असं म्हणतो. मी सांगितलं. आता बदला मग. खेडोळ भाषा चालत नाही शहरात. मी गप्प बसून ऐकत राहिलो. थोरला तो बाळू, मधला महेश्वर, धाकटा मधू. हळूहळू समजलं. ते तिघेही आपल्या अभ्यासाच्या खोलीत बसत. मी त्यांच्या खोलीच्या बिनगजांच्या खिडकीत जाऊन उभा राहू लागलो. त्यांची खोली नीटनेटके दिसे. पुस्तक जागच्या जागी ठेवलेली असत. तिघांची वेगवेगळी पुस्तकं, वह्या, पेट्या, पट्ट्या. भिंतीवर एक फळा लावलेला. त्यावर ते खडूनं गणितं सोडवून बघत, इंग्रजी अक्षरं लिहित, कविता म्हणत, धडे वाचत. तिघेही आपापला अभ्यास करीत. तिथे शाळेचाच लहानसा वर्ग भरल्यागत वाटे. आईनं जेवायला हाक मारीपर्यंत ते अभ्यास करीत बसलेले दिसत. आईनं हाक मारली तरी लगेच उठत नसत. अभ्यासच करीत राहत. मग आई त्यांना रागावून हाक मारी. शाळेला जायला उशीर होईल म्हणे. मगच त्यांचा अभ्यास थांबे. पुस्तकं, वह्या मिटत, दप्तरं भरली जात. मी हे खिडकीतून थांबून बघत राही. ते शाळेत जाताना खिडकी बंद करीत. मी आपल्या मांगराच्या पडवीत परते. पडवीवरची लाकडे घेऊन आत जाई. चुलीत विस्तव फुंकू लागे. एके दिवशी बाळूनं विहिरीकडे जाता जाता मला विचारलं, तू नाही का जाणार शाळेत? का नाहीच जायचं? काका तिथं पडवीतच होते. त्यांना म्हणाला, घाला त्याला शाळेत. का तोही भटपणच करणार? सकाळ झाली की काकोटीला सोवळं मारून हातात पळी पंचपात्री घेऊन चालला यजमानकडे पूजा सांगायला. शाळा? त्याला आता कुठली रे शाळा? मोठा झाला तो आता, काका म्हणाले आणि भिंतीला टेकून बसले. गप्प गप्प असे. आता ते पुन्हा गप्प गप्प असे बसू लागले होते. सकाळी उठून आंघोळ करायचे, जास्वंदीची फुलं आणायची, पूजा करायची, गुरुचरित्र वाचायचं. भटपणाचं काही काम असेल तर गावात जायचं. दुपार टळून गेली की परत यायचं. जो काय कढीभात असेल तो खायचा, झोपायचं. झोपून उठलं की पडवीत बसून बसून राहायचं. कोणाशी फारसं बोलायचं नाही, काही करायचं नाही, असं त्यांचं सुरू झालं होतं. 4 दिवसांनी बाळू पुन्हा म्हणाला, मग काय, जायचं का नाही शाळेत? मी त्यांच्या अभ्यासाच्या खोलीच्या खिडकीत उभा होतो. त्यांचा अभ्यास बघत होतो. त्यांची आई जवळच होती. ती म्हणाली, आता कसली रे त्याची शाळा? शाळेत लहानपणीच घालायचं असे, नाही का? आता तो मोठं झालो, भटपणच करीत राहील साला. काका तिथेच पडवीवर बसलेले होते. बाळूमधूची आई पुढे होत म्हणाली, आता हानू किती 11-12 वर्षाचं तरी झाले असेल ने? मधू एवढं तर सणारच. खाणेपिणे हाल झाले म्हणी हाडकुळा दिसतेचे, इतकाच. काका काहीच म्हणाले नाहीत, नुसते गप्प बसून राहिले. 2 दिवसानंतर महादेव भटाच्या बायकोनं मला हाक मारली, हानू रे इकडे ये. मी पडवीतच बसलो होतो. बाबल काका आपापल्या भिक्षुकीच्या कामांना गेले होते. मी समोर गेलो. विचारलं, काय आंघोळ केलीस? नाही. मग जा तर 2 तांबे डोकीवरून ओतून घे. जरा जाऊन सुवेराचं पाणी देऊन ये तेलीवाड्यात. मला नाही येत.
अरे येत नाही किता. समोरच्या कोपऱ्यात झोपल्यागत बसलेल्या महादेव भटानं विचारलं व म्हटलं, मी पाणी तयार करून देतो. पंचपात्री हातात धरून यायची. आता तुळशीची पानं असतात, त्यांनी पाणी शिंपडून जायचं. जा शिकून घे आता एक एक भटपणाचं काम. हा मुलगा आलाय न्यायला, जवळच आहे, जा त्याच्याबरोबर. मी पाणी तयार करून देतो. 4 घरी तरी पाणी शिंपडून यायचं. मी पटकन आंघोळ केली, लंगोटी नेसून आलो. बसल्या जाग्यावरून महादेव भटानं सांगितलं, जास या मुलाबरोबर, तो घरं दाखवील. तू दाखय रे कोणाकोणाक पाणी देवचा सुवेराचा ता. तो दाखवील त्या घरात पाणी शिंपडायचं तुळशीपत्रानं, फडवीवर, माझघरात, चुलीच्या खोलीत, बाळंतीच्या खोलीत. सगळ्यांच्या हातावर पाणी घालायचं पळीनं. दक्षिणा देतील पैसा 2-2 पैसे. ते घेऊन यायची आणि वहिनीकडे द्यायची. पडशी पण डेसगोतेला. पडशी नेरे बरोबर. कोणी शिद्या दिला, तांदूळ दिले, नारळ सुपारी दिली तर पडशीतून घेऊन ये, जा पळ. मी हातात पंचपात्र घेतलं. सुवेऱ्याच्या पाण्यानं ते भरलं होतं. दूध, शेण, गोमूत्र मिसळलेलं पाणी. त्या संधीची एक पळी होती. तुळशीची पानं होती. पडशी खांद्यावर टाकली. मुलाबरोबर गेलो. तेल्यांची घरं जवळच होती. मुलानं एक घर दाखवलं. मी आत गेलो. सगळीकडे पंचपात्रीतलं पाणी तुळशीपत्रानं शिंपडलं. ज्यांनी हात पुढे केला त्यांच्या हातावर पळीनं पाणी ओतलं. ते पाणी त्यांनी प्यायलं. पुरुष, बायका, मुलं, मोठ्या माणसानं 2-2 पैसे दक्षिणा दिली. मी ती तशीच मुठीत धरली. दुसऱ्या घरी गेलो. तसंच पाणी शिंपडलं. दक्षिणा घेतली. 5-7 घरात शिंपडलं. सगळ्या घरात दक्षिणा मिळाली. पाणी शिंपडून घरी आलो. पैसे, पडशी आणि पंचपात्र पळी वहिनीकडे दिली. तिनं नाणी मोजून बघितली. मला 2 पैशाचं एक नाणं दिलं. म्हणाली, हे घे तुला, जा गोळी घेऊन खा दुकानातून. मी तसाच दुकानात गेलो. 2 पैशाच्या 2 मोठ्या गोळ्या घेतल्या. त्या दोन्ही गालात ठेवल्या. गाल टम्म फुगले. मी चकचक करीत चघळू लागलो. मधुकरी तसंच. चूल पेटवून भात शिजत ठेवेपर्यंत त्या गोळ्या माझ्या तोंडात विरघळत होत्या. 4 दिवसांनी बाळू पुन्हा म्हणाला, नाहीच का याच्या शाळेचं जमत? जमवा. आतापासून भटपणाच्या कामाला नका लावू त्याला. एकदा दक्षिणा मिळायची चटक लागली की मग गोडीनंही वाटायची त्याला अभ्यासात. अजून काही तसं फार वय झालेलं नाही. वर्गातल्या इतरांच्या मानानं मोठा दिसेल इतकंच. पण कुळवाड्यांची नसतात का मोठी मुलं शाळेत? माझ्या शाळेचा विषय काही निघत नव्हता आमच्यात. काका, बाबल एकमेकांशी बोलत नसत. काका गप्प असत आणि बाबल त्यांच्याशी बोलत नसे. तेही त्याच्याशी बोलत नसत. काका भिक्षुकेच्या कामावून आले की पडवीवर बसून असत. खूप पाऊस पडत असला आणि वावझडीचं पाणी पडवीत येत असेल तर ते लहानसा पंचा पांघरीत. मी उघडाच बसलेला असे. बाबल दुपारनंतर कपडे शिवायचं शिकायला जाई. आम्ही तिघे एकत्र बसू ते रात्री जेवताना, उपीट नाही तर थालपीठ खाताना. जेवताना कोणी कोणाशी बोलत नसे. काय असेल ते तिघांनी एकदमच पानात वाढून घ्यायचं, खाऊन टाकायचं की उठून जायचं. बाळूप्रमाणे आता महेश्वरही विचारू लागला, मला शाळेत घालणार का नाही? एके दिवशी संध्याकाळी काका मला म्हणाले, चल मरे, खरे मास्तराहारी जाऊनी येऊया. तो काकतकरांच्या घरात राहायचे. त्याला विचारूया तुझे शाळेचा किता जमेल का. मी एक पैरण होती ती अंगात अडकवली. खाली चड्डी नाही. काकांच्या मागून गेलो. नारायणाच्या देवळापलीकडे एक काकतकरांचं घर. पापडीला लागून गडगा. तटकी उघडून आत आलं की खळं. समोर खरे मास्तरांचे बिऱ्हाड. काकतकरांच्या घरात. शाळेला सुट्टी होती. मास्तर घरीच होते. चटई पसरून, पंचा नेसून उघडेच बसले होते. मास्तरांनी काकांना ओळखलं. म्हणाले, मोरोबा ना, या इकडे कसे? पुन्हा आलो मालवणास. पूर्वी होतो, आठवतं ना? आठवतं तर, म्हणून तर विचारलं. आलो झालं. ठिकाण वतनं बुडालं. पोट भरायसाठी काहीतरी करायला हवं. इथं आलो. भट पण करतो. बाबल आधीच आला आहे. ऐकलं खरं. महादेव भट अभ्यंकरांकडे असतो ना, आम्हीही तिथेच असतो. त्याचा मांगर आहे समोरच, तिथं राहतो. हां. माझ्याकडे बघत मास्तरांनी विचारलं. मुलगा धाकटा, बाबल तर थोरला. हा धाकटा हानू. मी उभा होतो भिंतीला टेकून.
एक पाय दुमडलेला. मास्तरांनी माझ्याकडे बघताच मी भिंतीला टेकलेला पाय खाली घेतला. पैरणीच्या बाईनं तोंड पुसलं, डोळे पुसले. डोळ्यात घाण जमली होती, ती बोटांना चिकटलेली. केस पावसातून येताना भिजले होते, त्यातून पाणी गालावर झिरपत होतं. ते तळव्यानं पुसलं. केसातून हात फिरवला. ते बरेच वाढले होते, कानाखाली आले होते. कान वाढलेल्या केसांखाली झाकले गेले होते. काय? मास्तरांनी विचारले. या शाळेत घालता येतं का? काका म्हणाले. काय काय येतं रे तुला? खरे मास्तरांनी विचारलं. मी काहीच सांगितलं नाही. तोंड उघडं टाकून तसा भिंतीलाच टेकून उभा राहिलो. काका चटईवर टेकले. जात होता आधी शाळेत? मास्तराने विचारलं. जात होता कुठं कुठं, पण थोडे दिवस. परीक्षा कितवीची झाली आहे सांग मरे, काका मला म्हणाले. नाही झाली, मी पुटपुटलो. नाही झाली, शाळेत तर जात होतास ना? मास्तरांनी आवाज चढवून विचारलं. मी घाबरून गेलो. अधिकच गप्प बसलो. कुठं जात होता शाळेत? मास्तरांनी विचारलं. सांग मरे, काकांनी मला म्हटलं. कुरुंदवाड, नरसोबाची वाडी, सुरलं, नानोडा, मी सांगून लागलो. कितवीत बसत होतास? पहिलीत. इतक्या शाळेत गेलास तरी पहिलीतच? मी तोंड उघड टाकून गप्प राहिलो. नाही झाली त्याची कुठं परीक्षा, काका म्हणाले. काय काय येतं तूस? मास्तराने थोड्या थोड्या वेळाने विचारलं. सांग मरे, काकांनी म्हटलं. मी काहीच सांगितलं नाही, गप्प राहिलो. बाराखड्या? मास्तराने विचारलं. हां. म्हण बरं शची, मास्तराने सांगितलं. श, क्षा, शी, क्षी, मी म्हणू लागलो. येते. आकडे? मास्तराने विचारलं. येतात. 100पर्यंत येतात? हो. सांग 69 कसे लिहिशील? मी मनातल्या मनात आठवीत राहिलो. थोडी आठवण केल्यावर म्हणालो. 5वर 9. नीट सांग. म्हणजे माझं चुकलं होतं. मी पुन्हा आठवण करीत म्हणालो. 7वर 9 आणि लगेच जीभ चावली. मास्तरांनी तोंड वेडवाकडं केलं. 69 सांग कसे लिहिशील? पहिलीत 4 शाळात बसलास ना? सांग मरे नीट, काका म्हणाले. 69 ना? मी स्वतःशीच प्रश्न करीत म्हटलं. हां 6वर 9 बरोबर, मास्तर म्हणाले. पण चटकन नाही आले तूस. मी तसाच उभा राहिलो. फक्त भिंतीला टेकलेला पाय बदलून घेतला. पाढे येतात का? मास्तरांनी थोड्या वेळाने विचारलं. थोडे थोडे, मी सावधगिरी बाळगून म्हटलं. कितीपर्यंत येतात? 10पर्यंत, मी सांगितलं. बाळू महेश्वर यांच्याकडे झाली तशी फजिती व्हायला नको म्हणून. 10पर्यंत? मग म्हण बरं 9चा. 9 एके 9, 9 दोन्ही 18, मी म्हणू लागलो. 9पर्यंत म्हटलं आणि अडखळलो. नाही येत पुढं? मास्तराने विचारलं. मी गप्प बसलो. मला पुढला पाडा आठवतच नव्हता. पावकी नेमकी? मास्तराने विचारलं. आता मी गप्पच राहिलो. काहीच उत्तर दिलं नाही. वाचता तरी येतं का? ते तरी कुठून येणार म्हणा, मास्तर म्हणाले आणि गप्प बसले. काकाही काही बोलले नाहीत. मी पाय खालीवर करत उभा. किता रे, विसरलोस का सगळा? येत सलाने तुला सगळा? काकांनी विचारलं. मी तोंड उघडं टाकून गप्प. जा घेऊन तुमच्या मुलास, काही येत नाही त्यास. नुसता घोडा वाढलेला दिसतोय, झालं. आता त्याला तुम्ही शाळेत घालणार? तो पहिलीत बसणार. पास होण्याची काही लक्षणं नाहीत. कधी शिकणार तो? त्यापेक्षा भटपणाच्या कामाला लावा. मालवणात भटांना खूप कामं मिळतात. कुठले कुठले भट येऊन भटपण करून राहतात इथं. श्राद्ध म्हाळ असतात, एकादशने असतात, सत्यनारायण असतात. भात करून जेवायला जायचं तर असतंच. लावला ओला पंचा की झाला 16 भट तयार. काही नाही. आलं म्हणायला तरी चालतं. जेवण सुटतं, बरं दक्षिणा मिळते. करू दे गेला तसंच. काका काही न बोलता गप्प बसून राहिले. थोड्या वेळानं म्हणाले. पण याला शाळेत घालायचं असं बाबाला म्हणतो. शिकेल तेवढं शिकेल. सध्या दुसरं काय करणार तो? ठिकाणं गेली माझी सगळी. अन्नाला महाग झालो. पुन्हा आली ठिकाणं तर आम्ही जाऊ तिथं कष्ट करायला. नाहीतर करेल मालवणात भटपण. पण तोवर होतील तेवढी शिकू दे 4 अक्षरं. तुम्ही ओळखीचे म्हणून तुमच्याकडे आलो त्याला घेऊन. मग घाला, माझं काय. पण पोरास तुमच्या काय येत मात्र नाही. मी सांगतो बापडा हेडमास्तरास. तसा उशीरच झाला आहे. 2 महिन्यांनी 6माही परीक्षा आली. काका थोडा वेळ थांबले आणि बसलेले उठून उभे राहत म्हणाले. उद्या त्याला घेऊन येतो तर शाळेत.
आणा, मी हेडमास्तरांना सांगून बघतो. बघूया ते शाळेत दाखल करून घेतात का. उशीर झाला ना म्हणून. कितवीच्या वर्गात बसू दे. बसवा कुठंही, पहिलीच्या नाही तर दुसरीच्या. पण त्यास येत मात्र काय नाही. हेडमास्तरांनी परीक्षा घेऊन बसवायला ठरवलं तर ते पहिलीच्या वर्गात त्यास बसवतील. तुमच्या वर्गात. माझ्या? मास्तर आश्चर्य करीत म्हणाले. माझ्याकडे तिसरीचा वर्ग आहे. त्यात कुठं त्याला बसवणार. याला ढसुद्धा काढता येत नाही महो. आम्ही खरे मास्तरांच्या घरातून परतलो. आपल्या अभ्यासाच्या खोलीत बाळू, महेश्वर, मधू अभ्यास करत होते. मी खिडकीत उभं राहून त्यांना म्हणालो, मी पण जाणार आता शाळेत. होय का, जा जा, बाळू म्हणाला आणि आपल्या अभ्यासाकडे वळला. मी तिथंच राहून ते कसा अभ्यास करतात ते बघू लागलो. सकाळ झाली. काका, बाबल नेहमीप्रमाणे लवकर उठले. त्यांनी मलाही उठवलं. म्हणाले, शाळेत जायवंच असेनी, जा लवकर, मळ्यात जाऊन ये, विहिरीवर न्हाऊन ये. वहिनी उठली की मी मधूची चड्डी पैराण मागणी हाडसा. मी भरभर आवरलं, आंघोळ केली, लंगोटी नेसली. तोवर नीट उजाडलं. बाळू, महेश्वर उठले, विहिरीकडे आले. त्यांचा संडास होता, ते सगळे तिकडे जात. मधूची आई विहिरीवरून पाणी न्यायला आली. कळशी भरून घेऊन परतताना काका तिला म्हणाले, वहिनी गे, मधूची एक जुनी चड्डी पैरण दे हनूला. आज त्याला शाळेत घेऊन जाणारसा. घेऊन या असं खरे मास्तर म्हणालेसे. शाळेत जायवेचा तर एक चड्डी पैरण तर हवी. चड्डी त्याच्या आली नाहीसे, पैरणसे पण अगदीच फाटलीसे. बक्सा, पण मधूची देव का महिषाची देव. मधूची पैरण त्याला होईल का. हनू उंचसे मधूपेक्षा. दे गे, कोणाचीही दे. शाळेत जावेचा तर पैरण चड्डी सली की बरा. देचा. कळशी कमरेवर घेऊन घरात शिरताना मधूची आई म्हणाली. थोड्याच वेळात ती एक जुनी चड्डी पैरण घेऊन आली. म्हणाली, ही घे, जुनीसे पण चालेल. आणि एक टोपी गावली एक, ती पण से. शाळेत जावेचा म्हणजे टोपी हवीनी डोईवर. मी कपडे घालून तयार झालो. तेवढ्यात बाळू आला. शाळेत जाणार का आता, त्यानं विचारलं. होय, मी म्हणालो. जा जा, तो म्हणाला आणि त्यानं विचारलं, काल खरे मास्तरांकडे गेला होता ना, काय म्हणाले ते. घेऊन या म्हणाले शाळेत. हेडमास्तरांना सांगतो म्हणाले. काकांनी सांगितलं. कितवीत बसवणार, त्यानं विचारलं. पहिलीतच बसवतील म्हणाले, काकांनी म्हटलं. दुसरीत तरी बसवता येतं का बघा. विचारा हेडमास्तरांना. म्हणाव आधीच वय वाढले आहे, पुन्हा पहिलीत म्हणजे. बघूया आता. पूर्वीची शाळा सोडल्याचा दाखला असेल ना, त्यात असेल ना लिहिलेलं, पहिली पास किंवा पहिलीत होता तसं. कुठलो रे दाखला बिखला, कुठं मागितलाच नाही ना, काका म्हणाले. जन्मतारीख तरी, बाळू म्हणाला. पटावर नाव घालताना जन्मतारीख सांगावी लागेल. त्याची पत्रिका असेल ना केलेली. कुठले रे पत्रिका, काका म्हणाले. कुठंतरी लिहून ठेवली होती त्याची जन्माची तारीख, पण हरवला तो कागद. फिरलो किती ठिकाणी, सामान सुमान काय राहिलंच नाही माझ्या संसारास. कुठली तरी तारीख सांगावी लागेल ना, बाळूनं म्हटलं. कुठली तरी ठरवून जा. तिथं गांगरला तर मास्तरांना संशय येईल खोटी तारीख सांगताय असा. कुठली सांगावी पण, काकांनी विचारलं. मधूची कुठलीही सांगतली. त्याचा रीतसर जन्मतारखेचा दाखलाच आहे ना, बाळू म्हणाला. तोवर तिथं महेश्वर आला, मधू आला, दादा आले. माझी जन्मतारीख किती सांगावी यावर सगळे बोलू लागले. बाबलपेक्षा हा किती वर्षांनी लहान, दादांनी विचारलं. असेल 7-8 वर्षांनी. नीट नाही आठवत मला. अहो, मला कितीतरी पोरं झाली, बाकी सगळी मेली. हेच तेवढे दोघे जगले. या दोघांच्यामध्ये 2-4 पोरं होऊन मेली. आता काय आठवणार दोघात किती अंतर, काका म्हणाले. काही आठवते का याच्या जन्माच्या वेळेची घटना, खग्रास सूर्यग्रहण किंवा दुसरं काही, दादाने विचारलं व म्हटलं. आमच्या माळ्यावर जुनी पंचांग आहेत, काढून बघता येईल. नाही आठवत काही, काका म्हणाले. मग म्हणाले, मधूची किती लावली ता. हनूची त्याच्या जवळपासची सांगतो. झालं. दोघे सारखेच दिसतात. हनू उंच दिसतो, हडकला आहे. मधूपेक्षा 4-6 महिन्यांनी कमी सांगेन. झालं. दादांनी मधूची जन्मतारीख सांगितली. सर्वांनी हिशेब केला. माझी जन्मतारीख शाळेत किती सांगायचे ते काकांना सांगितलं. आम्ही देऊळवाड्याच्या शाळेत गेलो. शाळेकडे जातानाचा रस्ता चढावाचा आणि वळणाचा होता. रस्त्याच्या 2 बाजूंना शाळा भरणारी इमारती, एक जुनी दिसणारी, एक नवी दिसणारी. लांबूनच शाळेतल्या पोरांचा आवाज येत होता.
सर्वांनी एकत्र कविता म्हणण्याचा, पाढे म्हणण्याचा लांबपर्यंत आवाज ऐकू येत होता. शाळा जवळ आली तसा अधिकाधिक मोठा होत गेला. काकांनी खरे मास्तरांची चौकशी केली. ते शाळेच्या दारात आले. आता त्यांनी धोतर नेसलं होतं. पांढरी पैरण घातली होती. टोपी घातली होती काळसर रंगाची. हेडमास्तरांनी सांगितलं ना? काकांनी खरे मास्तरांना विचारलं. सांगून ठेवलं आहे. बघा काय म्हणतात ते. चला. ते आम्हाला घेऊन हेडमास्तरांकडे गेले. पेंडुरकर मास्तर. हो इलो हा पोराक घेऊन. सकाळी तुमका म्हटलेलं आहे. खरे मास्तरांनी म्हटलं. हेडमास्तरांचं नाव पेंडुरकर होतं तर. हातात छडी होती. नेसायला धोतर, अंगात कोट, डोकीवर पांढरी टोपी. ते एका वर्गातच बसले होते. पोरांना शिकवता शिकवता ते आमच्याशी बोलत होते. येतलो मा शाळेत रोज? हेडमास्तरांनी विचारलं. किता रे? काकांनी मला विचारलं. येतलं आहे मी म्हणतो. नाव घालू? हो मी सांगितलं. पेंडुरकरांनी एक जाडजूड वही उघडली. माझं पूर्ण नाव विचारलं. काकांचं विचारलं. दोघांचंही नाव वहीत लिहिलं. जन्मतारीख सांगा. घाला 1940 जन्म. तारीख सांगा आधी. घाला मार्च महिनो 2 तारीख. दाखलो असा? मास्तरांनी चष्म्याच्या आतून बघत विचारलं. नाही. मग खरी कशावरून? आता नाही गावना दाखलो, पण जन्मतारीख लिवाण ठेवलेलं कागद सापडला हा, त्याच्यावरसून सांगते. पेंडुरकरांनी तारीख लिहिली. वही मिटली. म्हटलं, जा पहिलेत बस जा. पुन्हा पहिलीत बसायचं? कितव्यांदा पहिलीतच बसायचं? पहिलेत नको मास्तर, दुसरेत बसवा. आता मीच हेडमास्तरांना म्हणालो. खरे मास्तरांकडे मी काहीच बोललो नव्हतं. नुसतं तोंड अर्धवट उघडं टाकून भिंतीला टेकून उभा राहिलो होतो. पण पुन्हा पहिलीतच बसायचं म्हटल्यावर माझं तोंड उघडलं. मला बोलायचा धीर आला. मी हेडमास्तरांना म्हणालो, पहिलीत नको, दुसरीत बसवा. पहिलीत नको? मास्तरांनी माझ्याकडे बघत विचारलं. मग ये दुसरीत बसवा. अरे पण तुका काही एक येत नाही असं मास्तर सांगत होते. पेंडुरकर म्हणाले. तुझी परीक्षा झाली का पहिलीची? तसं दाखलो असा? मी गप्प राहिलो. असा काय हो? त्यांनी काकांना विचारलं. नाही हा, काका म्हणाले. पहिली पास नसताना कसो रे तुका दुसरीत बसवतलं आहे? पेंडुरकरांनी विचारलं. माझी परीक्षा घेवा पहिलीची. मी धीट होत म्हणालो. तुका तर काय येणार नाही असा मास्तर म्हणा होते. येता. नांदोड्याच्या शाळेत माका सगळा येत होता. पहिलो नंबर होतो माझो. इसराक झाला हा. मी करीन तयारी. माझी परीक्षा घेवाच. दुसरेत बसवा माका. पहिलेत पुन्हा नको. मी काकुळतेने सांगू लागलो. असा मध्येच कसो रे दुसरीत बसवा तुका? त्यांनी पुन्हा विचारलं. बसवा तुम्ही माका दुसरीत. मी अभ्यास करीन सगळं. पाढे, बाराकाड्यो, पावकी निमकी, गणिताई करून दाखवते. पुन्हा दुसरेत बसवा. मी नीटपणे बोलतच होतो. पेंडुरकर मास्तरांनी चष्म्याच्या ताडीवरून नजर रोखून माझ्याकडे पाहिलं. बराच वेळ पाहिलं. मग विचारलं. करशीत अभ्यास? सगळं करशीत? करीन. बघ हा, मी परीक्षा घेतलंय तुझी. नापास झालास तर उलटो पहिलीत पाठवीन. चलात? चलात, पण दुसरीत बसवा. मी पुन्हा म्हणालो. मास्तर थांबले. माझ्याकडे बघत राहिले. मग म्हणाले, बसवते तुका दुसरीत. पण बघ हा, अभ्यास करूक होयो. मागा पडलेलो अभ्यास भरून काढूक होयो. काढीन, मी म्हणालो. अधिक मोकळ्या आवाजात म्हणालो. उद्यापासून पाठवतोय तर, काका म्हणाले. उद्यापासून सो? आजपासूनच बसा देत एका वर्गात. पेंडुरकर मास्तर म्हणाले. पण दप्तर नाही हा त्याच्याकडे. नसा दे, पेंडुरकर म्हणाले. आज तसंच बसा दे. उद्यापासून देवात एका दप्तर. काका जायला निघाले. तेव्हा त्यांना मास्तर म्हणाले. ते का काय खाऊ पिऊक देतास का नाही? अंगात रगात नाही हा त्याच्या, आणि केस कितके वाढले आहेत त्याचे, ते कापून घेवा. मग मला म्हणाले. बस रे हयच. होच असाच दुसरीचो वर्ग. बस थय कोपऱ्यात. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता हनूची ही नवीन शाळा कशी काय आहे ते पाहूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. याच चॅनलवर पु ल देशपांडे, साने गुरुजी, मुंशी प्रेमचंद यांच्याही कादंबऱ्या आहेत. त्याही कादंबऱ्या तुम्हाला नक्कीच आनंद देतील. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. भेटूयात पुढील भागात.